बरं, आपण आता पोशीची नाळ चढतोय आणि या नाळेमध्ये साहेबराव आता आपल्याला कॅज्युअल्टी कॉईल कशी करायची ते करून दाखवणार आहेत. सो साहेबराव चालू करा तुम्ही. तो स्टार्टिंगचा जो रोप घेतला तो पुढे बांधण्यासाठी बरा पडतो. हा बरोबर तो मापात येतो ना, मापात खालती येतो. मापात म्हणजे याप्रमाणे मग तो चालू करायचा. म्हणजे हे बघा, हे बरोबर या पद्धतीचा. खरं मग पटजड हे दोन्ही हाताचं असं माप राहणार आहे. खरं आणि कमी वेळेत खरं बघताय तुम्ही किती स्पीड आहे, कारण की हे सवयी जर असेल ना तरच होऊ शकतं. सगळ्या इक्वल होत आहेत कॉइल्स त्यांचे, तुम्ही नीट चेक करा. पूर्ण दोन हाताचं माप घेतायत ते आणि जॉईन करतायत. आता हा जो शेवटचा राहिला तो आपण अशी बांधणी करत आहोत. हा जो शेवटचा लूप आहे हा परत निघू नये म्हणून हा इथं आपण लॉक करतोय. गुड. आणि हा आपल्याला दोन्ही हातात न हे करता परत आपण हा आपल्या खांद्यावर घेऊ शकतो. ओके. हा थोडासा आता थोडा ट्विस्ट झालाय आपला, पण ठीक आहे. कॅज्युअल्टी कॉईल का म्हणतो साहेबराव आपण, ते एकदा सांगा. आता आपण कसं करतो त्याला, कॅज्युअल्टी जर घ्यायची असेल तर? एखादा जर आपला साथीदार जर समजा काय त्याला दुखापत झाली तर आपण समजा त्याला कसं हे समजा काही वेळासाठी आपण त्याला पाठणीवर घेऊ शकतो. तर तो पाठणीवर कसा घ्यायचा, तर या ठिकाणी हा जो कॉईल आहे आपण ह्याची जी बांधणी केलेली आहे. आता हे जे ह्याचे दोन भाग करायचे म्हणजे समान समान करायचे. समजा हे 5 6 7 झाले. 1 2 3 4 5 6 7 हा 8 आणि 8 8 आणि 8 झाले बरोबर आहे. आता ह्याच्या मध्यभागी बरोबर आपण हे डिवाइड केलेले, हे दोन रोप दोन्ही बाजूला झालेले. आता दोन्ही बाजूला झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे आपली दुखापत झालेला जो सहकारी आहे त्याचा एक पाय ह्या बाजूला म्हणजे उजवीकडे आणि एक पाय ह्या बाजूला, म्हणजे तो ह्याच्यात बसू शकतो. आणि बसल्यानंतर हा जो रोप आहे तो आपण काय करू शकतो की समजा तो बसलेला माणूस आहे एका थोडस आपल्या दुसऱ्या साथीचा आधार घेऊन हा माणूस समजा ह्याच्यावर बसलेला आहे. मग आपण त्याला असं पाठणीवर घेऊ शकतो, बॅगेसारखं. बॅगेसारखं असं. आता त्याचे दोन पाय इकडे गेलेले आहेत. आपला सगळा तो बसलेला माणूस या खांद्यावर लोड घेऊन तुम्हाला त्या सुरक्षित स्थळी आपण त्या माणसाला नेऊ शकतो. बरोबर. थँक्यू सो मच साहेबराव, एवढ्या क्रिटिकल पोर्शन वरती तुम्ही आम्हाला कॅज्युअल्टी कॉईल करून दाखवली. ने आण करण्यासाठी एकदम सोपा. हा असा घेऊन जाऊ शकतो, आपले दोन्ही हात मोकळे राहू शकतात.